नमस्कार मित्रांनो, आपल्याकडं हा LGचा एक CRT TV आलेला आहे. याच्यामध्ये फॉल्ट हा स्टँड बायचा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट आपण चालू करूया. स्विच ऑन केलेला आहे. आपण बघू शकता या ठिकाणी पॉवर सप्लाय कनेक्ट नाही केलेला. या ठिकाणी आपण सप्लाय कनेक्ट करूया. याचा फक्त LED हा ग्लो होतोय, त्यानंतर हा कोणतेही मूवमेंट घेत नाही आहे. आपण ऑन करण्याचा प्रयत्न करूया. हा बघा, आता हा फुल ग्लो झालेला आहे LED. हा स्विच स्टँड बायमधनं रिलीज करण्यासाठी आपण ज्यावेळेस प्रेस करतो त्यावेळेस हा डिम होतो. हा डिम झाला, ऑन काय झालेलं नाही. 5 ते 10 सेकंदानंतर हा पुन्हा फुल ग्लो होईल. हा फुल ग्लो झाला. तर हा सेट स्टँड बाय प्रॉब्लेममधून रिलीज होत नाही आहे, ही कंडिशन आहे याची. तर आपण व्होल्टेजेस चेक करूया. मी सेट बंद करतो आता. तर आपण आता व्होल्टेजेस चेक करूया. प्रथम 110 व्होल्टेज येते का पाहूया. हा डायोड आहे. तर या ठिकाणी 112 व्होल्टेज आहे. त्यानंतर हा एक रेजिस्टन्स आहे 1 ओहमचा. या ठिकाणी पण व्होल्टेज येते आणि त्याच्या आउटपुटला 81 व्होल्टेज येते. हा खूप मोठा व्होल्टेज ड्रॉप आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर हा जो ट्रॅक आहे हा असाच या ठिकाणाहून, हा एक कंडेन्सर आहे, याच्या इथून असंच होऊन हा ESTच्या B+ आलेला आहे आणि या ठिकाणी व्होल्टेज येत आहे 81. तर हा व्होल्टेज ड्रॉप, हा जो रेजिस्टन्स आहे ह्याच्यामुळं लॉस होत आहे. तर आपण रिलीज करून बघूया ते किती व्होल्टेज येते त्या ठिकाणी. आपण आता हा ऑन केलेला आहे. ऑन केल्यानंतर B+ला व्होल्टेज बघा आता किती येते. 20 ते 23 व्होल्ट, 23 व्होल्टच्या दरम्यान आहे. तर हा व्होल्टेज ड्रॉप होत आहे. त्याच्यानंतर 10 सेकंदाने पुन्हा 81 व्होल्टेज येत आहे. 80 ते 81 व्होल्टेजपर्यंत येत आहे. तर हा प्रॉब्लेम आहे. तर बाकी व्होल्टेजेस ठीक आहेत, आपण ते पण व्होल्टेज चेक करूया. या ठिकाणी 10 व्होल्ट येत आहे. त्यानंतर 15 व्होल्ट पण येत आहे. 15 ते 16 व्होल्ट येत आहे. हा साऊंड सेक्शनसाठी आणि IC प्रोसेसिंगसाठी व्होल्टेजेस ठीक आहेत. या ठिकाणी पुन्हा पाहिलं तर 112 आहे. रेजिस्टन्स नंतर व्होल्टेज आहे 81 व्होल्टेज. हा व्होल्टेज ड्रॉप आहे. तर हा रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपला सेट हा ऑन होत नाही. ठीक आहे, आपण आता तो रेजिस्टन्स चेंज करूया. तर मित्रांनो, कोणताही स्पेअर पार्ट चेंज करण्याआधी याच्यामधील जे व्होल्टेज स्टोअर असतं मेन कॅपॅसिटरला, ते डिस्चार्ज करावं लागतं आपल्याला. त्यासाठी हा 100चा किंवा 200चा बल्ब घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये या प्रकारे 2 वायर लावून हा डिस्चार्ज करायचा आहे. कधीही शॉर्ट सर्किट करायचं नाही. हा डिस्चार्ज करायचा आहे. आता हा डिस्चार्ज झालेला आहे ऑलरेडी. तर डिस्चार्ज करताना कधी पण बल्ब वापरूनच डिस्चार्ज करायचं आहे. ओके. तर तो हा मोठा हा रेजिस्टन्स दिसतोय ना, तो 110चा डायोड आहे. 110 व्होल्टेज जो EST साठी देतो. त्याच्या बाजूला हा
1 ओहमचा रेजिस्टन्स आहे. तुम्ही पाहू शकता हा आपल्याला चेंज करायचा आहे. तर तो आपल्याला हा बाजूला करायचा आहे रेजिस्टन्स. आपण सोल्डर डिसोल्डरच्या मदतीने हा बाजूला करूया प्रथमतः. अशा प्रकारे आपण डिसोल्डरिंग केलेलं आहे. हा पाहू शकता हा रेजिस्टन्स आहे. थोडं लाईट ऑन करतो. अशा प्रकारचा आहे. हा खराब झालेला आहे. हे पहा आपण हा आता या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे. हा तुम्हाला दिसत असेल 2.2 ओहमचा आहे. आता चेक करूया आपली काय कंडिशन होती ती. ठीक आहे, तर मी सेट ऑन करतो. हा आपला LED ग्लो झालेला आहे या ठिकाणी. हां, तर मित्रांनो आता चेक करूया आपण 113 व्होल्टेज आलेला आहे का 1 ओहम रेजिस्टन्सच्या आउटपुटला. 1 मिनटं, DC वर ठेवलेला आहे. हां, 112 व्होल्ट आलेला आहे. आता ESTच्या B पॉझिटिव्हला व्होल्टेज आले का चेक करूया. ESTच्या B पॉझिटिव्हला 112 व्होल्टेज आलेला आहे. तर आता मित्रांनो आपला सेट चालू झालेला आहे. चेक करूया आपण. कॅमेरा समोर घेतो. हा आपला सेट आहे. इनपुटला व्होल्टेज आले का चेक करूया. हा तर मित्रांनो आपला सेट हा ऑन झालेला आहे. पाहू शकता तुम्ही LG. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.